Everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to see 8th standard English poem PV Sindhu an icon of success. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 8th स्टँडर्ड सेमी इंग्लिश मधील लेसन PV सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस हा बघणार आहोत. PV सिंधू या आपल्या देशातील एस शटलर म्हणजे उत्कृष्ट अशा बॅडमिंटन प्लेयर वर आधारित हा लेसन आहे. त्यामध्ये तिच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball player PV Ramana and PV Jia in the year 1995. So PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu जिचं नाव आहे PV Sindhu किंवा पुसरला वेंकटा सिंधू is an ace shuttler and silver medalist at 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. ती आपल्या देशातील एस शटलर आहे. एस शटलर म्हणजे अ टॉप बॅडमिंटन प्लेयर आहे आणि 2016 रिओ ऑलिम्पिक मधील ती सिल्वर मेडलिस्ट सुद्धा आहे. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये तिने मेडल मिळवलेलं आहे आणि रिसेंटली जी ऑलिम्पिक झाली त्यामध्ये सुद्धा तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. सो ती आपल्या देशातली एक टॉप मोस्ट प्लेयर आहे. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players PV Ramana and PV Jia in the year 1995. So ही जी यंग बॅडमिंटन प्लेयर आहे जिचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे. तिचे आई वडील जे व्हॉलीबॉल प्लेयर्स आहेत PV रमना आणि PV जिया त्यांच्या घरात 1995 साली तिचा जन्म झाला. Her father was honored with Arjuna Award for having displayed excellence in his sport. तिचे वडील त्यांना अर्जुना अवॉर्ड मिळालेला आहे. हा स्पोर्ट्समधील एक अत्यंत ऑनरेबल असा अवॉर्ड आहे आणि वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड्स बॅडमिंटन रँकिंग फॉर मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ 2014. सो अशा प्रकारे सिंधू जी आहे ती वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम. सो कंटेम्पररी म्हणजे बिलॉंग टू द सेम टाइम्स. तर आजच्या काळातील PV सिंधू जी आहे ती यंगेस्ट आणि टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर आहे आणि सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ 2014. आणि 2014 मध्ये जवळपास वर्षभर ती फीचर्ड म्हणजे समाविष्ट होणे किंवा हॅव एन इम्पॉर्टंट पार्ट. तर 2014 मध्ये ती जवळपास वर्षभर टॉप 10 प्लेयर्स वर्ल्डमधील म्हणजे पूर्ण जगातील टॉप 10 प्लेयर्समध्ये समाविष्ट झालेली प्लेयर्स आहे. तर अशा प्रकारे अत्यंत टॅलेंटेड अशी एस शटलर आपल्या देशातील PV सिंधू ही आहे. PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8 आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुल्लेला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. सो PV सिंधू जी आहे तिने बॅडमिंटन जे आहे ते खेळणं स्टार्ट केलं. कशामुळे? ॲट द एज ऑफ 8 म्हणजे 8व्या वर्षापासून तिने बॅडमिंटन खेळणं स्टार्ट केलं. आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री. तेव्हा तिने पुलेला गोपीचंद जो एक अनदर प्लेयर आहे आपल्या देशाचा त्याची जी विक्ट्री होती तो जे जिंकला होता कशामध्ये तर ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. तर ही जी स्पर्धा पुलेला गोपीचंद जिंकला होता त्यापासून इन्स्पिरेशन घेऊन त्याच्यापासून इन्स्पायर होऊन PV सिंधूने 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणं स्टार्ट केलं. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. So हेच एक कारण आहे की ज्यामुळे PV सिंधूने व्हॉलीबॉलच्या जागी बॅडमिंटन खेळणं स्टार्ट केलं बिकॉज ती खूप इन्स्पायर झाली होती पुलेला गोपीचंदच्या विक्ट्रीमुळे. जरी तिचे आईवडील दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर होते आणि चांगले नावाजलेले प्लेयर्स होते तरीही तिने बॅडमिंटन खेळायचा जो निश्चय केला किंवा ती खेळायला लागली. हर इनिशियल apprenticeship started with Mehboob Ali at the badminton court of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Sikandarabad. सो तिची जी इनिशियल अप्रेंटिसशिप आहे, अप्रेंटिसशिप म्हणजे लर्निंग ॲज अ ट्रेनी म्हणजे सुरुवातीची तिची जी ट्रेनिंग आहे ती कुठे झाली तर स्टार्टेड विथ मेहबूब अली. तर मेहबूब अली तेव्हा तिचे कोच होते त्यांच्यासोबत तिची जी इनिशियल अप्रेंटिसशिप आहे ती स्टार्ट झाली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. सो या संस्थेमध्ये त्यांच्या इंडियन रेल्वेच्या ज्या सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद या इन्स्टिट्यूटमध्ये तिची जी इनिशियल ट्रेनिंग आहे ती झाली विथ कोच मेहबूब अली. लॅटर शी जॉईन पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स.
आणि पुढे मग तिने पुलेला गोपीचंदची अकॅडमी जॉईन केली. पुलेला गोपीचंद हा जो आपल्या देशाचा एक प्लेयर आहे, याची स्वतःची अशी अकॅडमीसुद्धा आहे ज्यामध्ये तो यंग प्लेयर्सना बॅडमिंटन खेळणं शिकवतो. तर ती तिने जॉईन केली. कशासाठी? तर एन्हान्स म्हणजे वाढवणे, तिच्या ज्या स्किल्स आहेत, तिची जी कला आहे तिला अजून शार्प करण्यासाठी तिने त्या अकॅडमीमध्ये प्रवेश केला. सो आता आपण बघूया अर्ली सक्सेस, म्हणजे सुरुवातीला तिला कुठलं सक्सेस मिळालं. सिंधू फर्स्ट मेजर रिकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. सो सिंधूचं जे फर्स्ट रिकग्निशन आहे त्यामध्ये ऑल इंडिया रँकिंग जी आहे, ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप अंडर 10 कॅटेगरी, त्यामध्ये तिला 5th जे आहे ते स्थान भेटलं, म्हणजे 5व्या नंबरची ती प्लेयर त्यामध्ये होती. आणि शी ऑल्सो वोन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. आणि अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिने सिंगल्स टायटलसुद्धा मिळवलं. तर अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसामध्ये ती अशा प्रकारे तिला रिकग्निशन जे आहे ते मिळत गेलं. त्यानंतर इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वोन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. सो त्यानंतर अंडर 13 कॅटेगरी, आता अंडर 10 अंडर 13 हे एज लिमिट्स आहे. अंडर 10 म्हणजे 10 वर्षाखालील, अंडर 13 म्हणजे 13 वर्षाखालील. सो अशा एज लिमिट्स असतात बॅडमिंटनमध्ये, ज्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्तरामध्ये खेळता येते. सो अंडर 13 कॅटेगरीमध्ये सिंधू वोन डबल्स टायटल. त्यानंतर अंडर 13मध्ये ती डबल्स टायटलसुद्धा जिंकली ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. त्यानंतर कृष्ण खेतन ऑल इंडिया टुर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल द इंडियन रँकिंग इन पुणे. तर अशा विविध स्पर्धांमध्ये जी आहे ती सिंधू जिंकत गेली. त्यानंतर ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू वोन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आणि 51st नॅशनल स्कूल गेम्स जे होतात इंडियामध्ये जे झाले होते त्यामध्ये तिने गोल्ड मेडलसुद्धा अंडर 14 कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडलसुद्धा मिळवलं. सो अशा प्रकारे या तिच्या अर्ली रिकग्निशन्स आहेत, अर्ली सक्सेस आहेत जे तिला मिळत गेले. सो सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. सो आता आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचं डेब्यूट म्हणजे पदार्पण आणि परफॉर्मन्स म्हणजे तिची कामगिरी त्याबद्दल आता बघूया. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. So जागतिक पटलावर ग्लोबल अरिनामध्ये लॉन्च आणि एस्टॅब्लिश होण्यासाठी तिने वेळ घेतला नाही. म्हणजे जशी ती इंडियामध्ये आणि नॅशनल लेवलवर जिंकत होती, जेव्हा तिने इंटरनॅशनल लेवलवर डेब्यूट केलं, पदार्पण केलं, तेव्हा तिला जास्त वेळ लागला नाही टू लॉन्च अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेअर. म्हणजे एक आश्वासक खेळाडू म्हणून तिला स्वतःला लॉन्च करण्यासाठी किंवा एस्टॅब्लिश म्हणजे तिथे प्रस्थापित होण्यासाठी तिचं स्थान निर्माण करण्यासाठी तिला जास्त वेळ लागला नाही. तर आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा ती चांगलं नाव कमावू लागली. She won a bronze medal at 2009 Sub Junior Asian Badminton Championship held in Colombo. So कोलंबोमध्ये जी सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली 2009 साली, त्यामध्ये तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. सो अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ती मेडल जिंकू लागली. देन द स्टार प्लेयर बेग्ड सिल्वर इन द वुमन्स सिंगल ॲट इरान फज्र International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. So the star player bagged silver. Bagged म्हणजे जिंकणे. तर या स्टार प्लेयरने सिल्वर जिंकलं कशामध्ये? इन द वुमन्स सिंगल ॲट इरान फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010. सो 2010 साली झालेली ही जी स्पर्धा होती इरान फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज, त्यामध्ये वुमन्स सिंगलमध्ये तिने सिल्वर मेडल पटकावलं आणि फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट द 2010 उबर कप. आणि 2010 सालच्या उबर कपच्या नॅशनल टीममध्ये जे आपल्या देशाची जी टीम असते त्यामध्ये सुद्धा तिने स्थान प्राप्त केलं. देन PV सिंधूज रिसेंट रिकग्निशन. मग PV सिंधू इतक्यात काय जिंकलेली आहे, रिसेंट रिकग्निशन तिच्या काय आहे? ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. सो 7 जुलै 2012 साली सिंधू जी आहे ती एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशिया ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. आणि 2013 साली मलेशिया ओपनमध्ये तिचा जो परफॉर्मन्स होता, म्हणजे तिची जी कामगिरी होती, त्यामुळे ती मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटलसुद्धा 2013 सालचं जिंकली. तर अशा प्रकारे ह्या तिच्या आताच्या म्हणजे रिसेंट रिकग्निशन्स आहेत. आणि यामध्ये ज्या ओपन स्पर्धा आहे जसं मलेशिया ओपन, इंडिया ओपन, सो या प्रत्येक देशामध्ये या स्पर्धा बॅडमिंटनच्या ऑर्गनाईज केल्या जातात.
आणि त्या त्या देशाचं त्याला नाव दिले जाते आणि या स्पर्धांमध्ये जगातील सर्व टॉप प्लेयर्स जे आहेत ते खेळतात. सो अशा स्पर्धा वर्षभर सर्व वर्ल्डमध्ये होत राहतात. Then the best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's single at a badminton world championship. तर तिच्या जीवनातला सगळ्यात बेस्ट मोमेंट, तिच्या करिअरमधला, तिच्या कारकिर्दीमधला सर्वात बेस्ट मोमेंट कोणता होता, तर त्या सेम इयरमध्ये 2013मध्येच तो आला, वेन शी बिकम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन्स सिंगल ॲट बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. सो बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वुमन्स सिंगल्समध्ये ती भारतातली फर्स्ट मेडलिस्ट बनली, म्हणजे ती भारतातील पहिली होती जिला या स्पर्धेमध्ये मेडल जिंकता आलं आणि तो तिच्या जीवनातला सर्वात बेस्ट, तिच्या कारकिर्दीमधला सर्वात बेस्ट क्षण होता. PV सिंधू ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjuna Award, one of the highest honor for a sport person in the country. So PV सिंधू ended 2013 on a happy note. 2013 साल संपता सुद्धा अतिशय चांगल्या बातम्या आल्या. बाय विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. 2013मध्ये शेवटी तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्सचं गोल्ड टायटल सुद्धा मिळवलं आणि त्याच साली तिला अर्जुना अवॉर्ड सुद्धा मिळाला, जो की वन ऑफ द हायेस्ट ऑनर फॉर अ स्पोर्ट पर्सन इन द कंट्री. आपल्या देशामधील वन ऑफ द हायेस्ट ऑनर, खूप मोठा असा सन्मान कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनसाठी आहे. असाच अर्जुना अवॉर्ड तिला 2013 साली मिळाला. इन 2014 शी वोन बॅक टू बॅक मेडल्स इन द वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप. 2014 साली वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स जे आहेत, ज्या जगात विविध ठिकाणी होत असतात, त्या सर्वांमध्ये तिला बॅक टू बॅक मेडल्स मिळाले अँड बिकेम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट. आणि ती भारतातील पहिली खेळाडू ठरली जे असं काही करू शकली, म्हणजे अशा इंटरनॅशनल लेवलवर इतक्या बॅक टू बॅक मेडल मिळवणारी ती पहिली इंडियन प्लेयर ठरली. In November 2015, she bagged successive women's single title at the Macau Open Grand Prix Gold. आणि नोव्हेंबर 2015 साली तिने सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल टायटल ॲट मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. तर मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डमध्ये तिने वुमन्स सिंगल टायटल सुद्धा मिळवलं. तर अशा प्रकारे ही सुद्धा एक नवीनच तिच्यासाठी रिकग्निशन होती. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Single title. 2016 मध्ये तिने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्डचं वुमन्स सिंगल टायटल जिंकलं, वेअर शी डिफिटेड स्कॉटलँड्स क्रिस्टी ग्लिमर इन द फायनल. ज्यामध्ये तिने स्कॉटलँडची जी क्रिस्टी ग्लिमर आहे तिला फायनलमध्ये हरवलं. इन ऑगस्ट शी रीच द सेमीफायनल ऑफ द वुमन्स सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक. आणि ऑगस्टमध्ये, त्याच वर्षी 2016 साली ऑगस्टमध्ये ती 2016 समर ऑलिम्पिकच्या सेमीफायनल्समध्ये, वुमन सिंगलच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 वॉंग यिहान. जेव्हा तिने वर्ल्ड नंबर 2 वॉंग यिहान हिला हरवलं, तेव्हा ती वुमन्स सिंगल इव्हेंट ॲट 2016 समर ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा पोहोचली. सो हा सुद्धा एक खूप मोठी अचीवमेंट आपल्या देशासाठी होती. Sindhu created history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's single semi-final in the Rio Olympic. रिओ ऑलिम्पिकच्या वुमन्स सिंगल सेमीफायनलमध्ये जपानची नाझोमी ओकुहारा हिला हरवून सिंधू ही फायनलमध्ये, ऑलिम्पिक्सच्या फायनलमध्ये पोहोचली आणि तिने असं करून इतिहास रचला, म्हणजे क्रिएटेड हिस्ट्री म्हणजे इतिहास रचला. आजपर्यंत कोणतीही वुमन प्लेयर म्हणा किंवा मेन प्लेयर व जे बॅडमिंटनच्या ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचू शकलेलं नव्हतं. सिंधूने ते करून दाखवलं, त्यामुळे तिने इतिहास रचला. शी क्रिएटेड हिस्ट्री. शी वोन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स वाइल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मरीन. सो त्यामध्ये तिला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. ती सिल्वर मेडल जिंकली आणि गोल्ड मेडल जे आहे ते स्पेनच्या कॅरोलिना मरीनला तिने मिळवलं. सो अशा प्रकारे फायनलमध्ये पोहोचून तिने एक प्रकारे इतिहास घडवला आणि एक आपल्या देशासमोर एक इन्स्पिरेशन म्हणून ती उदयाला आली. लॅटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड वोन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. नंतर 2017 साली तिने कॅरोलिना मरीनला हरवलं आणि इंडियन ओपन सुपर सिरीज टायटल सुद्धा जिंकलं. सो अशा प्रकारे ह्या सर्व तिच्या जीवनातल्या रिकग्निशन्स आहेत, जे तिने जीवनामध्ये मिळवलं, टायटल्स असतील, मेडल्स असतील. सो ते आपण आता इथे आपल्याला शिकायला आहे. नाव नोटवर्दी ऑनर्स बघू आपण तिचे, की कोणते कोणते सन्मान तिला मिळालेले आहेत. असे सन्मान जे उल्लेखनीय आहेत.
Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award in India. सो जेही तिला नोटवर्दी ऑनर्स म्हणजे उल्लेखनीय सन्मान मिळालेले आहेत त्यामध्ये पद्मश्री आहे जो तिला 2015 साली मिळाला, विच इज द फोर्थ हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया, जो चौथ्या नंबरचा सर्वात मोठा नागरी पुरस्कार आपल्या देशामधला आहे. इन 2016 शी रिसीव द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. 2016 साली तिला राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड सुद्धा मिळाला. इट इज ऑल्सो वन ऑफ द हायेस्ट ऑनर इन स्पोर्ट्स इन अवर कंट्री. सो आपल्या देशात स्पोर्ट्समधील तो एक खूप मोठा असा अवॉर्ड आहे. Then the best endorsement for Sindhu has been Gopi Chand's word about her dedication and commitment to the sport. The most striking features in Sindhu's game is her attitude and the never say die spirit. Endorsement म्हणजे काय तर कन्फर्मेशन. द बेस्ट एंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड. सो तिच्याबद्दल गोपीचंदनी जे शब्द प्रकट केलेले आहेत म्हणजे तिच्याविषयी गोपीचंद जे बोललेले आहे त्यावरून आपल्याला तिच्याबद्दल समजते. अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट म्हणजे तिची जी डेडिकेशन आणि कमिटमेंट आहे, तिचे जे कॉन्स्टंट एफर्ट्स आहेत स्पोर्टविषयी, तिचे जे प्रयत्न आहेत, ती ज्या प्रकारे सराव करते, ज्या प्रकारे तिची जी मेहनत आहे त्याबद्दल गोपीचंद काय म्हणतो. गोपीचंद जो आहे तो तिचा कोच आहे, तो काय म्हणतो. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. तर सिंधूच्या गेममधला, सिंधूच्या खेळातला सगळ्यात स्ट्रायकिंग फीचर कोणते आहेत म्हणजे सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट कोणती आहे तर इज हर ॲटिट्यूड. तिचा जो ॲटिट्यूड आहे, तिचा जो स्वभाव आहे, अँड नेव्हर से डाय स्पिरिट आणि तिची जी कधीही हार न मानण्याची वृत्ती आहे. म्हणजे तिचा जो एक स्वभाव आहे आणि तिची जी कधीच हार नाही मानत अशी जी वृत्ती आहे त्यामुळेच तिचा जो खेळ आहे तो इतका चांगला आहे, त्यामुळेच जीवनामध्ये तितकी सक्सेसफुल प्लेयर बनवू शकली असं स्वतः तिचे कोच तिच्याबद्दल सांगतात. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. So अशा प्रकारे PV सिंधू आहे, शी इज पुशिंग द एनवेलप म्हणजे ती एक प्रकारे एक्सटेंड द रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल. एक प्रकारे ती जी लिमिट आहे ती एक्सटेंड करत आहे. म्हणजे आजपर्यंत भारतातील कोणताही प्लेयर त्या लेवलपर्यंत पोहोचू शकला नाही जी लेवल आज PV सिंधूने तिच्या जीवनामध्ये मिळवलेली आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sport career. In her own words. So अशा प्रकारे एका इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारण्यात आलं की कशा प्रकारे तिचे जे वडील आहेत किंवा तिची जी आई आहे, दे बोथ आर स्पोर्ट पर्सन, ते दोघंही खेळाडू आहेत. त्यामुळेच तिला असं विचारण्यात आलं की कशा प्रकारे तिचे आई वडील तिला गाईड करतात, मेंटर करतात म्हणजे तिला मार्गदर्शन देतात आणि किती ते हाऊ इन्व्हॉल्व दे वेअर आणि ते तिच्या गेममध्ये म्हणजे सिंधूच्या गेममध्ये किती इन्व्हॉल्ड आहेत, तिच्या करिअरमध्ये, तिच्या गेममध्ये ते किती इन्व्हॉल्ड आहेत असा प्रश्न तिला विचारण्यात आला. सो तिच्या स्वतःच्या शब्दामध्ये बघू ती काय म्हणते. गायडन्स वाईज एव्हरी टाइम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकंपनी मी देअर अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. सो गायडन्स वाईज जर मार्गदर्शन म्हटलं तर एव्हरी टाइम आय गो, जेव्हा मी फॉर ए नॅशनल गेम, जेव्हा मी नॅशनल गेम टुर्नामेंट्स खेळायला जाते, दे अकंपनी मी देअर आणि माझे आईवडील जे आहे ते माझ्यासोबत तिथे येतात. अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले आणि जेव्हा मी प्रॅक्टिस करते किंवा खेळते, दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग, ते मला सांगतात की मी काय करत आहे काय नाही करत आहे. म्हणजे तिचं खेळ कसं आहे हे ते तिला सांगतात. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले. तर तिचे वडील तिला समरी देतात, एक सारांश म्हणून सांगतात की ती कशी खेळते, कशी खेळली. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल आणि ती गोष्ट तिच्यासाठी म्हणजे खूपच हेल्पफुल म्हणजे मदतगार अशी आहे. बिकॉज ॲज आउटसायडर्स दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम. कारण जे आउटसायडर असतात म्हणजे जे थर्ड पर्सन असतात, जे गेमकडे त्रयस्थ म्हणून बघतात, त्यांना त्या गेममधलं बारीक सारीक जे बारकावे आहेत ते चांगल्या प्रकारे कळत असतात, ना की जे स्वतः खेळत असतात. म्हणजे जे खेळत असतात त्यांच्यापेक्षा जे बघतात त्यांना जास्त कळते. त्यामुळे तिचे वडील जे तिला समरी देतात ती फार इम्पॉर्टंट असते तिच्यासाठी. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग बट समवन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिन पॉईंट स्टफ दॅट वी मे नॉट हॅव नोटिस इझिली. सो ॲज बॅडमिंटन प्लेयर आपल्याला भरपूर गोष्टी माहीत असतात त्या खेळामधल्या, पण ॲज अ आउटसायडर म्हणजे बाहेरून बघणारा जो व्यक्ती आहे तो अशा गोष्टीला पिन पॉईंट करू शकतो, अशा चुका तुमच्यातल्या शोधू शकतो ज्या तुमच्या नजरेस पडणार नाहीत. म्हणजे खेळाडूला समजणार नाहीत अशा चुका जो बघतो त्याला समजतात.
सो बोथ ॲज काउन्सिलर अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. त्यामुळेच ॲज अ काउन्सिलर म्हणजे सल्लागार म्हणून किंवा पॅरेंट्स म्हणून तिचे आईवडील नेहमीच तिच्यासाठी फार मोठी मदत करतात. ते तिच्यासाठी फार सपोर्ट सिस्टीम आहे. अशा प्रकारे तिचे आईवडील तिला तिच्या स्पोर्ट्समध्ये तिच्या करिअरमध्ये नेहमी गायडन्स देत असतात. In the same interview, a practical question was asked. It's not possible for a badminton player to win week in and week out. As a top player, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she didn't win? सो त्याच इंटरव्ह्यूमध्ये तिला अजून एक प्रश्न विचारण्यात आला की आणि हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे की इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. सो कोणत्याही बॅडमिंटन प्लेअरसाठी हे पॉसिबल नाही आहे की तो प्रत्येक आठवड्याला जिंकेल, म्हणजे प्रत्येक आठवड्याला ज्याही गेममध्ये तो जाईल त्या गेममध्ये तो गोल्ड मेडल मिळवेल, असं कोणत्याच बॅडमिंटन प्लेअरसाठी म्हणा किंवा कोणत्याही स्पोर्ट पर्सनसाठी म्हणा हे पॉसिबल नाही. हार जीत जीवनामध्ये चालूच असते. सो ॲज अ टॉप प्लेयर हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ अन अर्ली लॉस. सो ॲज अ टॉप प्लेअर, आता ती ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे, टॉप प्लेअर आहे, त्यामुळे ती कशा प्रकारे मॅनेज करते जेव्हा ती एखाद्या स्पोर्ट्समध्ये जाते, एखाद्या खेळामध्ये जाते आणि अर्ली लॉस म्हणजे सुरुवातीलाच तिला हार पत्करावी लागते किंवा सुरुवातीला ती गेममधून बाहेर पडते, तेव्हा ती सायकोलॉजिकली ती कसा विचार करते, तिच्यावर किती दबाव असतो, किती प्रेशर असतो. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन, जेव्हा ती जिंकत नाही तेव्हा तिला त्रास होतो का. तर अशा प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूअरने तिला विचारले. टू दिस शी रिप्लाइड, if you don't play well and lose in the first round, second round, you feel bad, especially if you are one of the top players. So ती त्यावर उत्तर देते की इफ यू डोंट प्ले वेल, जर तुम्ही चांगले खेळले नाही आणि लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही हरले, यू फील बॅड, नक्कीच वाईट वाटते. एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स, जेव्हा तुम्ही टॉप प्लेयर्सपैकी एक असता आणि पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्येच हरून जाता तेव्हा नक्कीच वाईट वाटते. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट, पण तुम्हाला त्यातून बाहेर आलं पाहिजे, त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक, आणि अजून प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपल्या चुकांमधून शिकत गेलं पाहिजे, म्हणजे कुठं कुठं आपलं चुकलं त्यामधून आपल्याला शिकता आलं पाहिजे. आय थिंक टू कम आउट ऑफ इट इट टेक्स टाईम, बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. आणि ती म्हणते की मला असं वाटते की टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम, म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी की आपण हरलो त्या लॉसमधून बाहेर पडण्यासाठी सायकोलॉजिकली सुद्धा वेळ लागतो. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर, पण चढ उतार हे जीवनाचा भाग आहेत, ते नेहमीच तिथे असणार. अँड यू नीड टू कोप विथ इट, आणि तुम्हाला त्याशी जोडून घ्यावं लागते. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. तो अशा प्रकारे या एस शटलरला, आपल्या देशातल्या टॉप प्लेयरला आपण हॅट्स ऑफ करू आणि विश करू की यू एव्हर ग्रेटर सक्सेस, विश यू एव्हर इव्हन ग्रेटर सक्सेस, की तिला त्यापेक्षाही जास्त सक्सेस आपण तिला विश करू, म्हणजे तिला त्यासाठी शुभेच्छा देऊ. तिच्या पुढच्या करिअरसाठी, स्पोर्ट्ससाठी तिला आपण मनापासून शुभेच्छा देऊ. सो अशा प्रकारे हा लेसन होता पी व्ही सिंधू या आपल्या देशाच्या एस शटलर टॉप बॅडमिंटन प्लेअरवर, आणि तिने मिळवलेल्या रिकग्निशन्स आणि जे अवॉर्ड, सन्मान असतील, मेडल्स असतील, टायटल्स असतील, ते सर्व आपण या लेसनमध्ये बघितले. सो आय होप सर्वांना लेसन खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असतं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.